हॅलो, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघतो आहोत कसोलवरून मनालीला आणि आता आम्ही रेडी तर झालोय. आम्ही फक्त ब्रेकफास्ट करणार आहे आणि त्यानंतर आमचा भैया गाडी घेऊन येणार आहे. म्हणजे आम्ही ज्यांना हायर केलं आहे ते, आणि त्यांना आम्ही भैया बोलतो. तर त्यांना घेऊन आम्ही निघणार आहोत कसोल टू मनाली. तर आता फटाफट ब्रेकफास्ट करतोय आणि निघतोय मनालीसाठी. सुपर एक्सायटेड ॲक्च्युली. असं आम्हाला कळलं आहे की तिथे खूप जोराचा पाऊस पडतोय आणि त्यासोबत स्नोफॉलही होतोय. तर आम्ही हा सगळा एक्सपिरियन्स करणार आहोत. अक्षता आपण जे पण करत जाऊ ना ते सगळं हे होत जाईल. ए हँड ग्लोव्स आणि इकडचं सगळं ठीक आहे. हे संपले ना. अँड्रॉइड थोडा वेळ चार्ज करते. हे झालंय, हे बॅग झालंय. मी ही बॅग माझ्या आत टाकते आता. हे हिचं आहे ना, बॅग तुझं आहे, मेरा आहे ना. मी तुम्हाला काल इकडे लेमनचं जे झाड दाखवलेलं, आम्ही आता त्याचे लिंबू घेऊन येणार आहे. म्हणजे घेते. आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला मिळतील का, आणि ते हो म्हणाले. तर ते भैया आम्हाला आता इकडचे फ्रेश लेमन देतात आहेत. खूप थंडी आहे. सायली पकड ना, पकड ना त्यांच्या हातातले. हा, मी पण भिजतेच आहे. आम्ही कसोलवरून फ्रेश लेमन घेतो आहे. आपल्या इकडे जी संत्री किंवा मोसंबीची साईज असते, तिकडच्या लिंबांची साईज आहे एवढी मोठी आहे. मी तुम्हाला आता दाखवते. सायली दाखव. तो हमारे गांव में, तो वही गांव में जो रहते हैं वो बड़े ही फर्टिलाइज चाहिए हुए मशीन. थँक्यू सर, थँक्यू. साली कशी टुकू करून पळालीस ग लिंबू घेऊन. दाखव दाखव. So you can see a line. This is for my family and my husband and my friends. आणि आता आम्ही जातो आहोत हडिंबा टेम्पलला, जे मनालीमध्ये. भैया ओल्ड मनाली में ना, ओल्ड मनाली ना, ओल्ड मनालीमध्ये आहे. आम्ही तिथे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही इकडेच एक हॉटेल बुक केलं आहे, तिथे स्टे करणार आहोत. तर आता पहिल्यांदा आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया, आणि तिकडे काहीतरी छान गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. तर जर तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलर केली किंवा मग असं जर तुम्ही ग्रुप बुकिंग करून आलात तर तुम्हाला हा संपूर्ण रस्ता चालत यावा लागेल. पण जर तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल आणि छोटी असेल तर तुम्ही गाडी आत घेऊन जाऊ शकता. जसं आम्ही 4 व्हीलर केली आणि आमची छोटी होती, त्याच्यामुळे मग आम्ही एवढा जो रस्ता आहे, म्हणजे ऑलमोस्ट एक 15 to 20 मिनिट्सचा रस्ता आहे चालत, तो आमचा कव्हर झाला. आम्हाला चालायची वेळ मिळाली लकीली. आता आम्ही हडिंबा टेम्पलला आलो आहोत.
हडिंबा टेम्पल ते जे ये जवानी है दिवानी मध्ये मधल्या मूवी मध्ये दाखवलेलं, आणि त्या टेम्पलला मला कधीपासून जायचं होतं, पण नेहमी कसोल आणि मनालीचा प्लॅन बनायचा, पण आम्ही कधीच या टेम्पलला नाही आलो. तर या टाइम आम्ही विचार केला की पहिला आपण या टेम्पलला जाऊया. सो जसं मनालीमध्ये पोहोचलो, आम्ही अजून चेक इन पण नाही केलं आमच्या हॉटेलला, पण पहिला आम्ही या टेम्पलला आलो. अक्षता हाय. अक्षताची हालत इथे एवढी जास्ती थंडी आहे की मी एका हातात ग्लोव्ह घातले, दुसरा हात फक्त शूट करायला बाहेर ठेवलाय. अक्षता तर फुल सायली बोल. आणि माझ्याकडे एकच काय दुसऱ्या हाताने मी शूट करते. दुसरा हवा माझे हात थरथरतात आणि मी हात बाहेर ठेवलाय कारण की शूट करायला, आणि एका हातात ग्लोव्ह घातलाय. माझे हात अख्खे फ्रीज झाले, मला काहीच फील नाही होते, काहीच नाही. आम्ही मनाली मध्ये आलेलो, आणि ते बुमरो वाले एवढे रील येत होते ना की आमचं असं होतं की आता आपण पण तो ड्रेस घालूया आणि आपण पण असे व्हिडिओ तर नाही काढणार कारण मला डान्स नाही येत, तर आपण पण असे ऍटलीस्ट फोटो तरी काढूया. हा आय नो. हा तर आता आम्ही इथे खूप जण आहेत आणि खूप फोटोग्राफर आहेत जे तुम्हाला 30 रुपीज मध्ये फोटो काढून देतील, आणि या ड्रेसची प्राइस आहे 100 रुपीज. तर तुम्ही हे रेंट करू शकता, अर्धा तास 1 तास घालून तुम्ही हवे ते फोटोज काढू शकता, ते व्हिडिओज काढू शकता. तर आता आम्ही पण आलोय. खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी आहे, पण तरी पण आम्हाला घालायचंय आणि आम्हाला व्हिडिओ काढायचे, त्याच्यामुळे आम्ही आलो. हे माझ्या मागे बघा, सगळ्या जणांनी कपडे घातले आणि सगळे जण फोटो काढतात. सर्दी पण सुरू झाली आता. आम्ही हडिंबा टेम्पल कडे गेलो, देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर इकडे जे रॅबिट आणि इकडे जे काश्मीरी ड्रेस घालून फोटोशूट करतात रॅबिट सोबत वगैरे, ते आम्ही फोटोशूट केला आणि ऑलमोस्ट अंधार झालेला, पण तरी ते आम्ही फोटोशूट केलं. सो तो जो कॉस्ट्युम होता त्याची प्राइस होती 100 रुपये, रॅबिट घेतला त्याची प्राइस होती 30 रुपीज, आणि त्यानंतर फोटोग्राफर जो होता तो पर फोटो 40 रुपीज चार्ज करत होता. सो आम्ही जेवढे पण 10-12 फोटोज काढले, 10-12 नाही, ॲक्च्युली आमचे 61 फोटो झालेले तिघींचे मिळून, पण त्यातले आम्ही जे नाही आवडले ते कॅन्सल केले आणि आमचे 23 फोटोज झाले. सो 23 फोटोजचे त्यांनी आमच्याकडून 920 रुपीज चार्ज केले. पण येस, वन टाइम एक्सपिरियन्स खूप मस्त होता. जर हडिंबा टेम्पलकडे आला आहात तर तुम्ही हे फोटोशूट करू शकता, आणि फोटोज पण खूप प्रिटी आलेत. मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसे फोटोज काढले. हॅलो, आज आम्ही मनालीला आलो सकाळी, आणि आज आम्ही मनाली फिरलो, म्हणजे जास्ती नाही फिरलो, एकदम थोडंसंच फिरलो. इकडचं लोकल मार्केट फिरलो
आणि त्यानंतर आम्ही हडिंबा टेम्पलला गेलेलो, जे की ये जवानी है दिवानी मूवी नंतर जास्ती फेमस झालं. खरं तर बहुतेक वेळा असं असतं की खूप प्लेसेस, खूप छान छान टेम्पल्स खूप सुंदर असतात, पण खूप लोकांना त्याबद्दल माहितच नसतं. पण एखाद्या मूवीमध्ये आलं किंवा कोणीतरी रील पोस्ट केली आणि त्यानंतर ते व्हायरल होतं आणि मग तिथे लोक गर्दी करतात. त्यातलंच एक हे हडिंबा टेम्पल, ज्याच्याबद्दल मी तरी ये जवानी है दिवानी मूवी नंतरच ऐकलेलं. मी ऐकलं असेल तर चांगली गोष्ट आहे खरं तर, पण मी त्या मूवी नंतर ऐकलेलं, त्याच्यामुळे मला इथे यायचं होतं. आणि मागच्या ट्रिपला नाही येणं झालं तर मग मी विचार केला या ट्रिपला आपण जाऊया. मी आले, आम्ही दर्शन घेतलं. खूप सुंदर टेम्पल आहे, चारी बाजूनी झाड आहेत आणि तिकडची अर्धी जी झाड आहेत उंचावर, तिकडे आत्ताही स्नोफॉल होत होता, जो आम्ही स्वतः बघितला. आणि अर्धी झाडं तर पांढरी झालेली स्नोफॉलमुळे, तर ते आम्ही सर्व बघितलं. आणि खूप ब्युटिफुल टेम्पल आहे. त्याच्याच बाहेर आम्ही काश्मीरी आउटफिट घालून फोटोशूट पण केलं. आणि असा होता आमचा दिवस. आम्ही छान छान असं खाल्लं. अर्धा तर वेळ आमचा ट्रॅव्हल मध्येच गेला कसोल टू मनाली यायला. आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये आम्ही खरं तर मंदिरात गेलो आणि तिकडे थोडंफार फिरलो. आणि असा आमचा आजचा दिवस खरं तर छोटासाच होता. उद्या आम्ही ऍक्च्युली जाणार आहोत अटल टनल, सिसू आणि आणखीन कोणतं प्लेस होती? अटल टनल, सिसू आणि रोहतांग ना, सोलंग व्हॅली. हा, तर उद्या आम्ही इथे जाणार आहोत. तर इकडचा जो आमचा एक्सपिरियन्स असणार आहे तो खरंच म्हणजे मला तरी असं वाटतं की खरंच खूप बेस्ट असणार आहे, कारण की फर्स्ट टाइम मी स्नोफॉल एक्सपिरियन्स करणार आहे. आणि आता आम्हाला असं कळलं की तिकडे लाईव्ह स्नोफॉल होतोय, त्याच्यामुळे की उद्यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे. आणि उद्याचा जो ब्लॉग असेल तो मी फटाफट शूट करेन आणि फटाफट एडिट करून पोस्ट करेन. सो स्टे ट्यून, नक्की बघा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, तू पण कर. आणि आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय.